लोकशाही जिंदाबाद। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान जिंदाबाद। विधेयक रद्द झालंच पाहिजे। जन सुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। जन सुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा आज जन क्रांति मोर्चा मुकुंद सपकाळे इनके नेतृत्व में जलगांव के सभी समविचारी संस्था मंडल और कार्यकर्ते आज सरकार जिस तरीके से संविधान विरोधी कायदे पास कर रही है, जैसे जन सुरक्षा कायदा है, राइट टू स्पीच ख़त्म किया जा रहा है, सरकार विरोधी पक्ष के लोगों को या विरोध में बोलने वालों को जेल में ठूसना चाहती है। नक्सली अर्बन नक्सली के नाम के ऊपर जो भी आवाज़ उठाएगा जुल्म के खिलाफ, उसके खिलाफ कार्रवाई करने का षड्यंत्र है, उनको दबाने का षड्यंत्र है। राज्य में लोकशाही नज़र नहीं आती है। गायकवाड़ साहब पर जानलेवा हल्ला होता है, बोगस भर्ती के मामला को दबाया जाता है। ये सब चीज़ों के लिए केंद्र राज्य हो दोनों भी संविधान के विरोध में काम कर रहे हैं। वक्फ कायदा कोर्ट में स्टे होने के बाद में भी वो गैजेट निकालते हैं। इससे बड़ी शर्म की बात और क्या है। ये सब चीज़ों के लिए आज जलगांव के सभी अलग अलग मंडल समविचारी मंच के लोग यहाँ पर जमा है। आज सरकार को हम खास तौर से गवर्नर साहब को, आदरणीय कलेक्टर साहब के वती से एक निवेदन दे रहे हैं कि सरकार ने वापस लेना चाहिए। अगर सरकार ने वापस नहीं ली तो जिस तरीके से महाराष्ट्र के अंदर जो गुंडा राज चल रहा है, उसको रोकने के लिए जब भी इस तरह की संस्थाएं कहेगी, बड़े पैमाने पर हम मोर्चे निकालेंगे, आंदोलन करेंगे, धरना देंगे और सरकार को वापस लेने पर मजबूर करेंगे। इसलिए हम सब यहाँ पर जमा हुए। आज लोकशाहीवादी पुरोगामी विचारांच्या नागरिकांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केलेली आहे। महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करत महाराष्ट्र सरकारने जे संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयक आहे ते पाशवी बहुमताच्या जोरावर विधिमंडळात पास केलेलं आहे। या विधेयकाचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होण्याची दाट शक्यता आहे। अर्बन नक्षलवादाच्या नावावरती हे विधेयक पास करण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं की नक्षलवाद फक्त एका तालुक्यात आहे। मग एका तालुक्यात नक्षलवाद असताना, मुख्यमंत्र्याची कबुली असताना केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं की देशातला कंप्लीट नक्षलवाद आणि दहशतवाद आम्ही संपवलेला आहे। हे संपवलेला दहशतवाद असं गृहमंत्री म्हणतो, संपलेला नक्षलवाद असं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतो। असं असताना जनसुरक्षा विधेयक जे संविधानाच्या विरोधी आहे, जे लोकशाहीच्या विरोधी आहे, अशा प्रकारचं विधेयक मंजूर करण्याचं कारण काय? कारण काय? हा कायदा पास करण्यामागे यांचा उद्दिष्ट काय? तर यांचा उद्दिष्ट शुद्ध नसून दुष्ट हेतू आहे। कारण महाराष्ट्रातल्या ज्या जनसंघटना आहेत, मग ती कामगारांची संघटना असो, ती शेतकऱ्यांची संघटना असो, ती विद्यार्थ्यांची संघटना असतो, ती अल्पसंख्याक मायनॉरिटीची संघटना असतो किंवा आंबेडकरवादी दलित संघटना, आदिवासी संघटना असो, या संघटनांचे लोक, ज्या डाव्या विचाराचे लोक आहेत, हे क्रांतिकारी विचाराचे लोक आहेत, पुरोगामी विचाराचे लोक आहेत, या संघटनांच्या लोकांना आणि या संघटना बंद पाडण्यासाठी, लोकांना तुरुंगात टाकण्यासाठीच जनसुरक्षा विधेयकाचा वापर केला जाणार आहे। आणि म्हणून असं संविधान विरोधी, लोकशाही विरोधी जनसुरक्षा विधेयक जे सुरक्षा नावाचं गोंडस नाव दिलेलं आहे, या गोंडस नावाखाली ही भारतीय जनता पक्षाची सुरक्षा करणारं विधेयक आहे। हे इथल्या हिंदुत्ववादी, वैदिकवादी, मनुवादी संघटनांचं सुरक्षा करणारं विधेयक। आणि म्हणून तमाम आंबेडकरवादी, तमाम कष्टकरी, कामगारी, शेतमजूर, शेतकरी आणि महिला आणि विद्यार्थ्यांच्या संघटना या विधेयकाला विरोध करत आहे। या विधेयक महाराष्ट्राच्या सरकारने तातडीने मागे न घेतल्यास
पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तमाम जनसंघटनांच्या वतीनं तमाम आंदोलन केलं जाईल आणि या विधेयकाचं चौकामध्ये आम्ही दहन करू, हे विधेयक जाळू असाही इशारा आम्ही महाराष्ट्राच्या सरकारला या ठिकाणी आंदोलन करून देत आहोत। आम्ही हे निवेदन जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या राज्यपालाला पाठवत आहोत। आमच्या निवेदनाचा गांभीर्याने दखल महाराष्ट्राच्या सरकारने घ्यावी आणि हे विधेयक मागे घ्यावं, ही प्रमुख मागणी आहे। तसंच संभाजी ब्रिगेडचे प्रमुख जे फुले शाहू आंबेडकरवादी विचार महाराष्ट्रामध्ये पेरतायत, शाहू फुले आंबेडकरांचा जागर करत प्रचार आणि प्रसार करताय, अशा संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर जे शिवप्रतिष्ठानचे गुंड आहेत, समाजकंटक आहे, त्यांनी काळं फासत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे। या प्राणघातक हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर, समाजकंटकांवर महाराष्ट्र सरकारने कडक कलम लावून त्यांना तुरुंगात टाकावं अशी आमची मागणी आहे। तिसरी गोष्ट, जे शैक्षणिक संस्था आहे महाराष्ट्रामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षकांच्या बोगस भरती शिक्षण संस्थांमध्ये झालेल्या आहेत, 50-50 लाख रुपये घेऊन बोगस भरत्या केलेल्या आहेत। शिक्षण म्हणजे भरतीवर बंदी होती, 2014पर्यंत बंदी होती आणि 2012पर्यंत बंदी होती। 2012 नंतरच्या काळात, बंदीच्या नंतरच्या काळात या संस्था चालकांनी, शिक्षण संचालकांनी, शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि प्राचार्य मुख्याध्यापकांनी बेकायदेशीरी भरती केलेली आहे, पैसे घेऊन भरती केलेली आहे। अशा संस्था चालकांवर, शिक्षण संचालकांवर, प्राचार्यांवर, मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे। महाराष्ट्र शासनाने तातडीने या मागण्यांचा विचार करावा एवढीच विनंती या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत। संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे तो सरकार पुरस्कृत आणि भाजपा पुरस्कृत हल्ला आहे। कारण गेल्या 3 महिन्यापासून दीपक काटे नावाचा खुनी, आई वडिलांची शेती पळवणारा, त्यांना देशोधडीला लावणारा नालायक सुपुत्र याने या संदर्भामध्ये अनेक वेळा आवाज उठवला आणि प्रवीणदादा गायकवाडांना धमकी दिली। असे असताना सुद्धा भाजपाने मात्र त्याला भाजपाचा युवा मोर्चा म्हणून पद दिलं आणि ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं। कारण प्रवीणदादांसारखे लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांवरती यांना या राज्यामध्ये त्यांना राहू द्यायचं नाही आहे। यांना ह्या सर्व चळवळी संपवायच्या आहेत, कारण ते गरिबांचे आवाज उठवतात, इथल्या तरुणांना रोजगार देतात, त्यांच्यासाठी प्रश्न विचारतात आणि म्हणून प्रवीणदादा गायकवाडांसारख्यांवरती जर असा हमला केला जात असेल, काळं फासणं हे कृत्य जर केलं जात असेल, तर आम्ही आज जळगावच्या सर्व जनसंघटनांच्या वतीनं सरकारला आव्हान करीत आहोत की यापुढे असली दादागिरी आम्ही खपवून घेणार नाहीत। तीव्र आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटतील आणि जळगाव जिल्हा त्याच्यामध्ये मागे नसेल। आज काय केलंय तुम्ही नेमकं? आज आम्ही प्रवीणदादा गायकवाडांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक केलेला आहे। आम्ही पवित्र मानत नाही, पण आम्ही हे सांगतो आहोत की काळं फासणारे तुम्ही मुठभर असाल, पण त्यांच्यावरती फुलं उधळणारे आणि त्यांच्यावरती वेळ पडली तर जब तक जेल में चना रहेगा आना जाना बना रहेगा असं म्हणत जेलमध्ये जाणारे लाखो करोडो आहेत, हे आम्हाला या निमित्तानं सांगायचं। कुठल्या संघटना यामध्ये आपल्या इथे संभाजी ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ आहे, जनक्रांती मोर्चा आहे, लोकसंघर्ष मोर्चा आहे, अशा विविध बामसेप आहे, भारत मुक्ती मोर्चा आहे, कास्ट ट्राईब संघटना आहे, अशा भीमसेना संघटना आहेत, अशा विविध 50पेक्षा जास्त संघटनांचे नेते इथे जमलेले आहेत आणि ते सर्व एकदिलानं सांगता आहे की आम्ही यापुढे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार सहन करणार नाही। गायकवाडांवर हल्ला करणारा नाटक झालीच पाहिजे, प्रवीणदादा आगे पडो, जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे, जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे, संस्था चालकांवर कारवाई झालीच पाहिजे, दादागिरी नहीं चलेगी।